मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बसपा यांचे पॅनेल आहे। माझा थोडासा अर्धा दिवस झाला रोज दादा अशा बैठका घेतल्यामुळे माझा थोडासा घासा बसलेला आणि मी फारसं काय बोलणार नाही। आता आमचे मित्र भट्टी साहेब दुधाळ साहेबांनी सर्व गोष्टीला वापर केलेला आहे। आजच्या या बैठकीसाठी आदरणीय तुम्हा सर्वांचे नेते माजी आमदार जगताप साहेब, या जिल्हा परिषदचे माजी सभापती आदरणीय कमलगौडा रवी साहेब, त्याचबरोबर या प्रभागाचे उमेदवार आमचे मित्र तुम्ही येडके, या प्रभागाच्या महिला उमेदवार आदरणीय नदाब साहेब, सावंत साहेब, नदाब साहेब आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या मच्छिंद्रांना वाघमोडे आणि पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येनं या 9 प्रभागामधून इथं जमलेले आमच्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, थोडासा कसा बसल्यामुळे मी फारसं काय बोलणार नाही, परंतु आपल्याला मी निश्चितपणानं सांगू इच्छितो की या शहराचा जो विकास आहे तो निश्चितपणानं आम्ही जगताप साहेबांच्या आणि बसपा आणि शिवसेना उभाटाच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीचा करू। मी गेले अनेक वर्षे या शहराचा कारभार बघत असताना 1984 ते 1992 पर्यंत मी ग्रामपंचायत सदस्य होतो। 92 ते 97 पर्यंत मी सरपंच होतो। त्यावेळेला जी झालेली काम आहेत त्यानंतर आतापर्यंत बघा झालेत का? या काँग्रेसवाल्यांनी कायम आम्हाला सत्तेपासून बाजूला ठेवण्याचं काम केलं, परंतु 1992 to 2012 पर्यंत ही ग्रामपंचायत माझ्या ताब्यात होती। 17 पैकी निश्चित आमचे 15-16 सदस्य त्या ठिकाणी असायचे, जे आता फार मोठे वर्गना करतायत। त्यांचं कधी या ग्रामपंचायतमध्ये एकही सदस्य आला नाही। 30 वर्षात फक्त एक सदस्य त्यांचा निवडून आला होता आणि पॅनलचे प्रमुख देखील पडलेले होते। सांगायचा उद्देश एवढा आहे की या गावाचा, या शहराचा विकास करत असताना आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यामुळं या जत शहरातील मतदार बंधूंनी आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे। आमच्या हातात या शहराच्या विकासाची धुरी आमच्या हातात दिलेली आहे आणि 2012ला जेव्हा नगरपालिका झाली तेव्हा काँग्रेसनं अशीच हट्टाची भूमिका घेतली, तेव्हा आमचे नेते स्वर्गीय मदनभाऊ होते। मदनभाऊंनी विचारलं, सभापती तुम्हाला चिन्ह नसलं तर चालतंय का? ठीक आहे, मी चालतंय म्हणून सांगितलं। काँग्रेसच्या पॅनलला बिनचिन्हाचं, आमचं बिनचिन्हांचं लागलं। अपक्ष म्हणून आपण 20 पैकी 12 सीटा आणल्या। 17 पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज या बोर्डानं केलं। 2017 इलेक्शन मध्ये काँग्रेसने पॅन लावला, आम्ही लावलं आणि बीजेपीचा लागला। काँग्रेसच्या 6 सीटा, आमच्या 6 सीटा आल्या घड्याळ्याच्या आणि बीजेपीच्या जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला त्यांच्या 7 सीटा आल्या आणि बसपाच्या 2 सीटा आल्या आणि तिरुचंगू नगरपालिका झाल्यामुळं या 5 वर्षात या शहराचा बट्ट्याबोळ झाला। कुठल्या पद्धतीचं काम या मंडळीने केलेलं नाही। जे थोडंफार काम झालं तेवढंच झालं। आप्पासाहेब पवार सारखा आमचा चांगला उपनगराजी होता, येडके सारखा सदस्य होते। तिमुने या 9 वार्डात मी फिरलो प्रचाराच्या दौऱ्याच्या निमित्ताने 2 दिवसापूर्वी। कुठेही गल्ली बोळा जावा, कुठेही 2 फुटाचा रस्ता, 3 फुटाचा रस्ता त्यांनी कॉन्क्रीट केलेला आहे। शिवाजीपेठेचा वडापत्र त्यांनी पूर्ण ही केलेला आहे, गटर बांधलेला आहे, तिथं फुल घेतलेलं आहे आणि अशी माणसं राजकारणात पाहिजे। म्हणून आज चिमरटकेला आम्ही जगताप साहेबांनी शिवसेना उभाटाचे आमचे बंटे असतील, अतुल कांबळे असतील, यांनी परत त्यांना आम्ही उमेदवारी दिलेला आहे आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे, या राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे हस्तखाताचे अजितदादा पवार, त्यांचं हे घड्याळ चिन्ह आहे। अजितदादांनी लाडकी बहिणीची योजना या महाराष्ट्रात राबवली
लाडक्या बहिणींच्यासाठी महिन्याला जे 1500 रुपये अनुदान आहे त्या अनुदानासाठी अजितदादांनी या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये तरतूद केली आहे. त्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणीला कुठल्या पद्धतीचा निधी कमी पडणार नाही. परंतु अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून अजितदादांना प्रचंड मताने विजय करा, हे घड्याळ विजय करा, ही मी कळकळीची आपल्याला विनंती करतो. काँग्रेसवाले येथील काही थापा मारतील, आम्ही करतो, तमुक करतो. अहो तुम्हाला 5 वर्षी सत्ता दिली होती, विक्रम सावंत साहेब आमदार होते, काय 5 वर्षात तुम्ही दिवे लावले? तुमचे 15-2.5 वर्षे मंत्री उपमंत्री होते विश्वजित कदम साहेब, त्यावेळेला 20,000 कोटीचा निधी या तालुक्यासाठी आणला असता, या शहरासाठी आणला असता. जगताप साहेब आम्ही तुमचे विरोधक आहे, परंतु तुम्ही निधी आणून लोकांची कामं केली असती तर जनतेनं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलं असतं. आज आरळी कॉर्नर ते एमएसए कोर्टापर्यंत शिवाजीपेठेत जाणारा रस्ता बघा, ते आमदार असताना 1.25 वर्षापूर्वी तो रस्ता झालाय. आज त्या रस्त्यात गुडघ्यावढे खड्डे पडले. जवळच्या नातेवाईकांना काम द्यायचं, 65,000चं काम, 65 लाखाचं काम होतं, ते 1.25 वर्षात उघडून गेलं. रस्त्याचं काम देताना 20 वर्षाची तिची गॅरंटी असत्या, हे 1.25 वर्ष रस्ता टिकला नाही. अधिकाऱ्यांना दमदाटीची भाषा करायची आणि हे बिलं काढून घ्यायचे धंदे या मंडळींनी केले, ते सत्यात नाही आहेत. 288 आमदाराच्या विधानसभेत त्यापैकी काँग्रेसचे फक्त 15 का 16 आहेत. त्यांना साधे आमदार निवडून आणता आले नाहीत. विकासही कुठून आणणार? ते थापा मारतील, आम्ही काँग्रेस, आमचा काँग्रेसचा हात आहे, आणि काँग्रेसच्या हाताला आता लकवा मारलाय. त्यामुळं आता जाता काय सांगू नका. अजितदादा आमचे या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहेत, अर्थ खाते त्यांच्याकडे आहे, तिजोरीची चावी त्यांच्या हातात आहे, आणि जगताप साहेबांची आणि त्यांचे घरीची संपदा आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं या शहराचा विकास करण्यासाठी मग 1000, 1500, 2000 कोटीचा निधी असू दे, तो निश्चितपणानं आम्ही आणणार आहोत. ही जी 78 कोटीची योजना आहे नळपाणी पुरवठ्याची, 2016ला आमचा प्रस्ताव होता, आणि तो प्रस्ताव आता महाराष्ट्र शासनाने आता मंजूर केले. या बंदिस्त गटारीचा प्रस्ताव आपण 2016लाच पाठवला. ते 160 कोटीचा बंदिस्त गटारीचा आपला प्रस्ताव आहे, तोही निश्चितपणाने आम्ही जगताप साहेबांना घेऊन जाऊन, रवी सावकरांना घेऊन जाऊन निश्चितपणाने आम्ही हाही गटारीचा प्रस्ताव मंजूर करणार आहोत. जगताप साहेबांच्या नेतापण रवी साहेब असतील, अतुल कांबळे साहेब असतील, पंडित दुधा साहेब असतील, आणि सर्वांनी मिळून एक जाहीरनामा वचननामे आम्ही तयार केलेला आहे. तो वचननामा मी आपल्याला खालीलप्रमाणे वाचून दाखवतोय. तर बॅटरी आहे का मोबाईल? वचननामा तुम्ही वाचला. विनंती करेन की तुम्ही निश्चितपणानं या अजितदादांच्या घड्याळाचं बटन दाबून यांना प्रचंड मतानं विजय करा. मी या 60 वर्षे पूर्ण केली. आमच्या घरात एक 1.25 वर्षापूर्वी दुर्घटना घडली. आमच्या सौभाग्यवती अटॅकमुळं त्यांचं निधन झालं. त्यामुळं माझी इच्छा आता परत काय राजकारण करायची नव्हती. माझा चिरंजीव एक डॉक्टर आहे, दुसरा चिरंजीव नगरपालिका सदस्य, मार्केट कमिटी संचालक आहे. त्यामुळे मी काय राजकारण करायच्या मूड मध्ये नव्हतो. मग जगताप असतील, आमचे रवींद्र असतील, बाजारपेठेतले अनेक व्यापारी आले, आमचे तरुण सहकारी आले, सर्वांनी मला विनंती केली. ही जत शहराची गाडी रुळावरनं घसरलेली आहे, आणि ती रुळावरनं घसरलेली गाडी परत एकदा रुळावर आणण्यासाठी तुमच्यासारखा नॉन करप्टेड माणूस, एक फंडा माणूस नगराध्यक्ष झाला पाहिजे. त्यामुळे मी यांच्या विनंतीला मान देऊन परत मी ही निवडणूक लढायची ठरवलेलं आहे. मी या नगरपालिकेची माझी शेवटची निवडणूक आहे. मी यानंतर नगरपालिकेला उभा राहणार नाही. माझ्या घरात माझा मुलगा डॉक्टर आहे, दुसरा राजकारण करतोय, माझी शेती चांगली आहे. त्यामुळे माझं जे आता उर्वरित आयुष्य आहे, ही 5 वर्षे मी जो नगराध्यक्ष म्हणून तुमचं काम करणार आहे,
ती जनतेसाठीच आमच्या माया बहिणींच्यासाठीच मी काम करणार. आज दहशत गुंडगिरी एवढी वाढलेली आहे या शहरात. आज महिलांना आमच्या लहान मुलींना शाळेला जायला, हायस्कूल असेल कॉलेज असेल, ते कॉलेजला हायस्कूलला परत येऊपर्यंत त्याच्या पाल्याला घरात काळजी वाटत असते माझी मुलगी सुरक्षित येईल का. आज वर्गणी मागायचं, यात्रा वर्गणी द्या, अमुक जाईच्या वर्गणी द्या, नेत्याचा वाढदिवस वर्गणी द्या. आता फक्त एकच वर्गणी मागायची राहिल्या, कोणाच तरी लग्न आहे आणि वर्गणी द्या. आणि ती जर बंद करायचं असेल, ही गुन्हेगारी मोडून काढायची असेल, तर निश्चितपणानं आमच्या या राष्ट्रवादीच्या अजितदादांचं जे घड्याळ आहे, त्या घड्याळाच्या चिन्हाच्या पाठीशी आपण खंबीरपणानं उभं राहावं ही कळकळीची मी विनंती करतो आणि इथं थांबतो.